नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्या म्हणजेच वर्षाचा जो काही शेवटचा दिवस आहे ना, त्या दिवशी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने कामकाज होऊ शकतं. त्या अगोदर आज जे काही कामकाज झालेलं आहे ना, ते थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. पहा, गेल्या 4-5 दिवसांपासून पूर्ण एक आठवडा जो मागचा मध्ये एक सुट्टी सोडली तर मार्केट एका रेंजमध्ये फसून राहिलेलं आहे आणि त्याच्यामध्येच काम करते. तर ती रेंज आपली वरती जी लेवल होती ती होती 23,870 आणि डाऊन साईडची जी लेवल होती ती होती 23,640 23,650. म्हणजे हे 200-250 पॉईंट 2-250 पॉईंट जे होते ना, त्यामध्येच मार्केट काम करत आहे. आता शुक्रवारी काय झालं बघा, शुक्रवारी मार्केटने ट्राय केलं वरती जाण्याचा, एक चांगला ब्रेकआउट म्हणजे चांगलं गॅप अप ओपनिंग, चांगलं ब्रेकआउट आणि वरती हा ब्रेकआउट काय झाला, फेल झाला. हा ब्रेकआउट फेल झाला आणि मार्केटने पुन्हा एकदा अगदी परफेक्टली डाऊन साईडला येऊन 23,800च्या आसपास क्लोजिंग दिलेलं होतं. आता अपेक्षा काय होती की मार्केट फ्लॅट ओपनिंग होईल किंवा थोडंफार गॅप अप होऊन हा जो काय आहे ना, तो ब्रेकआउट सस्टेन करेल. पण आज झालं का, एक छोटंसं गॅप डाऊन, मार्केट खाली आलेलं आहे आणि महत्त्वाची जी लेवल होती 720च्या आसपास मार्केटने एक सपोर्ट घेऊन इथून एक चांगली रॅली म्हणजे 840ला पुन्हा जे पाठीमागचे रेजिस्टन्स चालू होते ना, 840, 850, 860, 870 या 30 पॉईंटच्या रेंजमध्ये तिथे पुन्हा रेजिस्टन्स घेऊन खाली येण्याचा प्रयत्न केला. पण ही जी मुवमेंट होती ना, ती थोडी अनएक्सपेक्टेड होती आणि ती फास्ट मुवमेंट होती. त्यानंतर पुन्हा एकदा वाटलं की मार्केटमध्ये एक चांगला अपट्रेंड सुरू झाला आहे आणि जे नवीन वर्ष आहे ते आपण 24,000च्या आसपास पाहू शकतो. पण पुन्हा एकदा हा जो काही ब्रेकआउट होता ना, शुक्रवारचा ब्रेकआउट फेल झालेला होता, त्यानंतर आजचा ब्रेकआउटसुद्धा फेल झालेला आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बायर जे आहेत ना, म्हणजे कॉल बायर थोडक्यात जे बायर्स आहेत त्यांना वरती आणलं जाते आणि ट्रॅप केलं जाते आणि तेच आज झालं आणि एकदम शार्प फॉल आलेला आहे. म्हणजे त्या दिवशीचा जर फॉल पाहिला ना, अगदी छोटा होता, परंतु हा अतिशय शार्प फॉल होता. म्हणजे जे रेंजची अप्पर साईड होती ती टेस्ट झाली, ब्रेकआउट फेल्युअर झालेला आहे आणि पुन्हा जी डाऊन साईडची लेवल होती किंवा रेंज होती ना, ती लेवल ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि अगदी त्याच्यावरतीच आजचं क्लोजिंग आहे. रादर त्याच्या थोडं खाली आहे. म्हणजे एक लो होता तो होता 647 आणि एक लो होता 653 समथिंग काहीतरी. म्हणजे आणि आजचं जे क्लोजिंग आहे, आता जरी तुम्हाला 658 दिसत असलं तरी 644 हे फायनल क्लोजिंग आहे. आता मी जास्त त्याच्यावरती चर्चा करत नाही, कारण उद्या आपण पूर्ण 2025साठीचं काय व्ह्यू असू शकतो किंवा लॉंग टर्ममध्ये निफ्टी कशा पद्धतीने बिहेव करू शकते यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे आत्ता फक्त उद्यासाठी काय होऊ शकतं तेवढं पाहून घेऊयात. आज तुम्हाला नक्कीच चांगले ट्रेड प्लॅन झाले असतील. म्हणजे ही अपसाईड जरी कॅच करता आली असेल तरी चांगलं आहे आणि ही डाऊन साईड कॅच करता आली असेल तरीही चांगलं आहे. मी स्वतः फिन निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्राय केलेलं होतं. मिड कॅपचा ट्रेड अगदी 2-3 पॉईंटने आमचा मिस झाला. म्हणजे या दोघांमध्ये अतिशय चांगली. आज ज्यांना मिड कॅप एक्सपायरीचे ट्रेड मिळाले असतील ना, अतिशय सुंदर. म्हणजे 1 रुपयाचा 100-110 होताना आपण पाहिलेला आहे. म्हणजे खूप मोठी मुवमेंट आज पाहायला मिळालेली आहे एक्सपायरीमध्ये. तसंच काहीसं उद्या फिन निफ्टीमध्ये सुद्धा होऊ शकतं. इथे जे काही डिस्कस करणार आहोत ना, ते तुम्ही फिन निफ्टीला सुद्धा अप्लाय करू शकता. मी फिन निफ्टीचा चार्ट शक्यतो नाही चर्चा करणार, तर त्या पद्धतीने. आता उद्यासाठीचं ओपनिंग हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ही जी लेवल आहे ना 620, मार्केटने काय केलं, इथे एकदा सपोर्ट घेतलेला आहे. आता हे रेजिस्टन्स बनलेले आहेत मार्केटसाठी. ही जी लेवल आहे म्हणजे 660, 670 ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय असणार आहे उद्या, तर मार्केटचं ओपनिंग काय होऊ शकतं ते महत्त्वाचं असतं. जर उद्याचं ओपनिंग 620च्या खाली झालं ना, तर कोणत्याही कंडिशनमध्ये मी शक्यतो सेल ऑन राईटचाच विचार करणार आहे. लक्षात घ्या, काय करणार आहे, सेल ऑन राईट. म्हणजे मार्केट जर 620च्या आसपास कुठेतरी ओपन होते किंवा खाली ओपन होते, वरती येते ना, तर येऊ द्यात आणि एखादा चांगला आजच्यासारखं फेल्युअर येऊ द्यात. जो ब्रेकआउट आहे ना, तो फेल्युअर आला आहे की आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि त्यानंतरचे जे टार्गेट आहेत ना, डायरेक्ट फायनल टार्गेट सांगतो 23,460 आणि अगदी 23,200 उद्याचे येतील असं मी म्हणणार नाही, परंतु या टार्गेटसाठी निफ्टी तयार होत आहे हे लक्षात ठेवा. उद्यासाठी जे काही शॉर्ट टर्मचे टार्गेट म्हणजे इंट्राडेचे तुमचे टार्गेट असतील, वरती कुठे मिळते ना, लेवलपेक्षाही उद्या 1:3, 1:4-5 या पद्धतीने तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुमचा. आता समजा इथे मार्केट वरती येते, एखादी रेंज क्रिएट करते, थोडा वेळ सस्टेन करते आणि ब्रेकडाऊन येते, तर या रेंजमध्ये जो काही असेल ना, त्याच्या प्रमाणामध्ये तुम्ही उद्या टार्गेट प्लॅन करू शकता. फायनल टार्गेट 460 नक्कीच आहे, 23,200 आहे, 23,460, 23,200 आहे. मध्ये तुम्ही वरती मिळाल्यानंतर 580 आहे, 520 आहे आणि 460 आहे. या पद्धतीने प्लॅन करू शकता. शक्यतो डाऊन साईडचाच प्लॅन करा. हां, जर मार्केट गॅप डाऊन होते आणि वरतीच नाही येता एखादी पहिली 15 मिनिटाची कॅन्डल या पद्धतीने रेड बनवते आणि तिचा लो ब्रेक होतोय ना, तर कॅन्डल मोठी असेल तर नेहमीप्रमाणे 50%चा स्टॉप लॉस, छोटी असेल तर हायचा स्टॉप लॉस लावून तुम्ही डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करू शकता. एवढं लक्षात ठेवा. आता अपसाईड थोडी क्रिटिकल असणार आहे उद्या गॅप डाऊन नंतर. जर फ्लॅट ओपन होते आणि मार्केट वरती जायचा प्रयत्न करतोय ना, तर ॲक्च्युअली 670 ही लेवल जर ब्रेक झाली, 665, 670 ही लेवल जर ब्रेक झाली ना, तर तुम्ही एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. क्वांटिटी कमी ठेवा, स्मॉल क्वांटिटीने अपसाईड, कमीत कमी अपसाईडचा ट्रेड हा स्मॉल क्वांटिटीने असला पाहिजे. त्यानंतर 720 ही एक इम्पॉर्टंट लेवल असणार आहे, कारण काय इथे
मल्टिपल टाइम्स आता मार्केटने सपोर्ट घेतला होता, तो तुमच्यासाठी आता स्ट्रॉंग रेजिस्टन्स बनू शकतो. 720 ब्रेक झालं तर 775 आणि फायनली 800-850 पाहायला मिळू शकतो. मार्केटमध्ये व्हॉल्यूम खूप ड्राय झालेला आहे, त्यामुळे या पद्धतीच्या मुवमेंट आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून जरी आपण 820 डिस्कस करत असलो, कदाचित एखादी चांगली रॅली आली तर मार्केट अपसाईडसुद्धा जाऊ शकतं. त्यासाठी आपण प्रिपेअर राहणार आहोत आणि स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे. दोन्ही बाजूने स्टॉप लॉस तुम्ही अगोदर फिक्स करा आणि त्या तुलनेत 1:2 1:3 या पद्धतीचं टार्गेट ठेवून प्लॅन करायचा आहे. एवढं लक्षात ठेवा. सध्या मार्केट ज्या पद्धतीने बिहेव केलेलं आहे ना, ते डाऊन साईड दिसत आहे. पण एक लक्षात ठेवा, काय झालं बा, इथे मार्केटने काय केलेलं आहे, कॉल साईडचे जेवढे म्हणून काय होते ना, सगळ्यांचे एस एल प्लेस जे असतील ते एस एल घेतलेले आहेत. अगोदर इथे पुट ज्यांनी घेतला असेल या रेजिस्टन्सला त्यांचे एस एल प्ले घेतलेले आहेत. आत्तासुद्धा मार्केट इथे येताना सगळे आता पुटमध्ये बसलेले असतील किंवा जे कॅरी करून गेलेले आहेत ना, कदाचित मार्केट उद्या फ्लॅट ओपन होऊन काय करू शकतात, इथे जे एस एल असतील ना, ते एस एल घ्यायला येऊ शकतं आणि ते एस एल घेऊन मग खाली जाईल. तेवढं फक्त सावध राहायचं आहे. हे शांततेत पाहायचं आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन वरती येते तर एखादा नवीन ब्रेकआउट येऊ द्यात किंवा फेल्युअर येऊ द्यात, त्याशिवाय ट्रेड प्लॅन करू नका मध्ये, कारण का याच्यामध्ये ट्रॅप होण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि ते गेल्या काही दिवसापासून तसंच होतं आहे. त्यामुळे हे पुटवाले असतील किंवा हे पुटवाले असतील ना, कदाचित यांचा एस एल जो असेल तो किंवा ट्रेलिंग एस एल ज्याला आपण म्हणतो ना, तो घेण्यासाठी मार्केट फ्लॅट ओपन किंवा थोडंफार गॅप झालं तर वरती येऊ शकतं. त्याच्यासाठी तयार राहायचं आहे. आता बँक निफ्टीमध्येही आज बऱ्यापैकी विकनेस आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे फर्स्ट हाफ एक्स्ट्रा ऑर्डिनरी खूप छान वरती गेला. अगदी 52,000 टेस्ट होताना आपल्याला पाहायला मिळालं. एक्झॅक्ट 52,000 नाही, परंतु 52,000 टेस्ट होताना पाहायला मिळालं. आम्ही या ठिकाणी ट्रेड प्लॅन केला होता. अतिशय चांगला अपसाईडचा ट्रेड झालेला आहे. डाऊन साईड आम्ही ट्रायही केलेलं नाही आहे आणि जी लेवल आपण डिस्कस केलेली होती 50-800 2-3 दिवसापूर्वी, ती टेस्ट होताना आपल्याला पाहायला मिळाली. उद्यासाठी सुद्धा तीच लेवल महत्त्वाची आहे. जरी आपण 52,800 म्हटलं असेल मी चुकून 50,000, तर 50,900च्या आसपास आपण ओपन आहोत ना, तर अपसाईड ॲटलिस्ट 51,200च्या वरती नाही आहे. म्हणजे इथपर्यंत तरी आपण काय करणार आहोत, सेल ऑन राईजची स्ट्रॅटेजी यूज करणार आहोत. आणि जर बाईंग करायचं असेल तर 250 ॲटलिस्ट ब्रेक होऊ द्या, तरच आपल्याला बाईंगची संधी मिळणार आहे. मध्ये हे 200 पॉईंट गेले का हातून काही फरक पडत नाही. फ्लॅट ओपनिंग किंवा गॅप डाऊनच्या केसमध्ये जर 50, 775, 800 ही लेवल ब्रेक होती ना, डेफिनेटली आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जे टार्गेट आहे ते तुमचं 50-400 आणि अगदी 50,000 ही जी काही सायकोलॉजिकल लेवल आहे, इथपर्यंत आपण जाताना पाहू शकतो. मध्ये तुम्ही अजून 200 पॉईंट म्हणजे 800 ब्रेक झाल्याच्या नंतर 50-600 आहे, 50-400, 50-200 आणि 50,000 या टार्गेटसाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. सध्याला बायस थोडा डाऊन साईडचा आहे. एक झटका मार्केट देऊ शकतं पुन्हा एकदा ट्रॅप करून, म्हणजे ज्यांचे काही एस एल असतील ना, ते एस एल घ्यायला एकदा येऊ शकतं, पण शक्यता जास्त करून डाऊन साईडचं आहे. ॲटलिस्ट उद्यासाठी तरी. उद्या पाहूयात, जर मग अपसाईड दिली स्मॉल क्वांटिटीने ट्रेड प्लॅन करा किंवा हातून अपसाईडची मुवमेंट एका दिवसाची केली तरी काही फरक पडणार नाही आहे. आता फक्त थोडक्यात वेळ आहे तर आपण फिनिफ्टीचंही पाहून घेऊयात. उद्या एक्सपायरी आहे. थोडा चार्ट टाईम फ्रेम मोठी केली ना तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीचं कामकाज होताना पाहायला मिळालेलं आहे. इथे सुद्धा एक कंटिन्यूस साईडवेज झोनमध्ये मार्केट काम करत होतं. हा तर फेल्युअर होतं, पण इथे ही लेवल होती 23,700च्या खाली. आता मार्केट बंद झालेलं आहे आणि थोडं तितकं नाही, बऱ्यापैकी खाली आहे. जर मार्केट उद्या एखादं थोडंफार गॅपअप किंवा निफ्टीमध्ये अपसाईड आली तर 23,700च्या आसपास आल्याच्या नंतर एक डाऊन साईडचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता. म्हणजे मार्केट फ्लॅट ओपन होऊन किंवा थोडंफार गॅपअप होऊन इथे येते, एखादी शूटिंग स्टार असेल किंवा कोणतंही एखादं बेरिश फॉर्मेशन बनतं आहे ना, तर तुम्ही जो काही स्टॉप लॉस होईल त्याच्यानुसार 1:2 1:3 किंवा चांगलं मोठं टार्गेटसुद्धा तुम्हाला उद्या एक्सपायरीला मिळू शकतं. म्हणजे 700च्या आसपास जर सेलिंगला मिळते ना, तर तिथून 570, 580 हे पहिलं टार्गेट अगदी 100-125 पॉईंटचं तुम्ही ठेवू शकता. आणि जर 500 ब्रेक झालं तर अजून 200 पॉईंट याच्या खाली तुम्हाला मिळतील. ते 23,300पर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतं. अगदीच सगळं टार्गेट ठेवण्याची आवश्यकता नाही. एक्सपायरीमध्ये चांगले पॉईंट मिळतात, त्यामुळे तुम्ही 50-60 पॉईंटनंतर तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करू शकता. जर 720, 730च्या वरती निघते ना, तर मात्र थोडंफार अपसाईडला तुम्हाला एक्सपायरी ट्रेड मिळू शकतो. दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान किंवा त्यानंतर तुम्हाला हा ट्रेड इथे मिळू शकतो. त्यानंतर तुम्हाला एक 100-125 पॉईंट म्हणजेच हे 23,900पर्यंत सुद्धा मार्केट जाताना पाहायला मिळू शकतं. आणि त्या पद्धतीनेच प्लॅन करायचे. एक्स्ट्रा काही करण्याचा प्रयत्न उद्या तरी ॲटलिस्ट मार्केटमध्ये करू नका. जरी माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि गुड डे.